Friends, this is the very important example. See, the value of tan theta is given. Here also value of tan theta is given. And we have to find out the sec theta and cos theta. Here we want to all values. हे गणित आपण करूया आणि हे होमवर्कला देऊया. आन्सर्स मी दिलेले आहेत. सेक थीटाची व्हॅल्यू आहे, कॉस थीटाची व्हॅल्यू आहे. नेमकं काय करायचं दोन्ही प्रकारांनी करता येतंय. बघा बरं इथे काय करता येईल. तर टॅन वरनं सेक काढणं सोपं आहे. काय फॉर्म्युला वापरायचा सांगा सर. तर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. बरोबर सर. ही टॅन थीटाची व्हॅल्यू यात घाला, सेक मिळते. टॅन थीटाची व्हॅल्यू यात घाला, सेक मिळते. फिनिश. व्हॅल्यू सेक मिळाली. कॉस थीटा कसं काढणार सांगा. सेकच्या उलट कॉस. सेकच्या उलट कॉस. म्हणजे दुसरा फॉर्म्युला कुठला वापरणार सांगा सर. दुसरा फॉर्म्युला कुठला वापरणार. तर सेक थीटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थीटा. इथं लक्षात घ्या सेक थीटाची व्हॅल्यू घाला आणि उलट करा. इथं सेक थीटाची व्हॅल्यू घाला आणि उलट करा म्हणजे कॉस थीटा मिळते. उलट करायला म्हणायचं इन्व्हर्टेंडो. उलट करायला काय म्हणायचं सांगा सर. इन्व्हर्टेंडो. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय सांगा सर. व्यस्त क्रिया. फिनिश. इन्व्हर्टेंडो म्हणजे काय बघा सर. व्यस्त क्रिया. उलट करायचं. इथं सेक थीटाची व्हॅल्यू घाला आणि उलट करा म्हणजे कॉस थीटा वर जाते. आलं उत्तर. तर या पद्धतीनं मुलांना हे आपल्याला करता येईल. हे या ठिकाणी लक्षात घ्या. एक्झाम्पल खूप चांगलं आहे. हे एक्झाम्पल तुम्हाला पायथागोरसनी पण सोडवता येईल. यात काही शंका नाहीये. लक्षात घ्या पायथागोरसनी पण आपण सोडवू शकू. तर मी हे गणित तुम्हाला पायथागोरसनी सोडवून दाखवतोय कारण ह्यात सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशो काढायचे आहेत. तेव्हा पायथागोरस सोपं जाईल ना आपल्याला काढायला. हा तर बघूया. लक्षात घ्या आता हे कसं करता येईल आपल्याला. हे आन्सर करत असताना या ठिकाणी लक्षात घ्या मी इथं तुम्हाला हे गणित सोडवत असताना ट्रिगोनोमेट्रिक आयडेंटिटीज ह्या दोन आयडेंटिटीज वापरून कसं सोडवायचं सांगितलं. आता ह्याच्यासारखंच हे एक्झाम्पल आहे. या ठिकाणी ह्या पद्धतीने पण सोडवता येतं पण सगळ्या व्हॅल्यूज काढणं थोडा त्रासदायक आहे. मग त्याच्यापेक्षा लक्षात घ्या आपण इथं कुठली मेथड वापरूया. तर इथं आपण वापरूया पायथागोरसची. मग त्यासाठी लक्षात घ्या टॅन थीटा म्हणजे काय सांगा सर. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ टॅन थीटा. टॅन थीटाची व्हॅल्यू आहे 2. 2 म्हणजे 2/1. 2/1 हे काय झालं सांगा सर. गिव्हन पक्ष. बघा सर. मग व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ टॅन थीटा. डेफिनेशन ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू संबालंबा. समोरची बाजू भागिले लगतची बाजू. अपोजिट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय ऍडजसंट साइड ऑफ थीटा. बघा सर. समोरची बाजू भागिले लगतची बाजू. ही काय आहे सांगा सर. दिस इज द डेफिनेशन. ही काय सांगा सर. मराठीमध्ये याला काय म्हणायचं. ही व्याख्या आहे मुलांनो. काय चुकलंय का बघा सर. ही व्याख्या आहे. आता काय करायचं मुलांना सांगा. मग समोरची बाजू 2 आहे, लगतची बाजू 1 आहे. इथं टॅन थीटाला टॅन समोरची बाजू 2 आहे, लगतची बाजू 1 आहे. म्हणजे इथं लक्षात घ्या आपण काय म्हणणार. समोरची बाजू अपोजिट साइड ऑफ थीटा इज इक्वल टू 2. बरोबर. आणि लक्षात घ्या ऍडजसंट साइड ऑफ थीटा. ऍडजसंट साइड ऑफ थीटा इज इक्वल टू 1. बघा सर बरोबर आहे का. ऍडजसंट साइड ऑफ किती आहे सांगा 1. हे बरोबर आहे का. नाही आहे मुलांनो. हे बरोबर नाही आहे. का तर ह्याला विशिष्ट केनी गुणावं लागतं ना सर. इथं केनी गुणावं लागतं त्याशिवाय व्हॅल्यू निघत नाहीत. बरोबर सर. हे असं तुम्हाला करावं लागेल. लक्षात घ्या केनी गुणावं लागेल. मग आता काय करायचं सांगा सर. आकृती. आणि आकृती काढत असताना लक्षात घ्या सर. हा काटकोन त्रिकोण. या काटकोन त्रिकोणाचं नाव काय सांगा सर. ए, हे बी आणि हे सी. बरोबर सर. ह्याला काय म्हणणार सांगा सर. थीटा. आणि ही थीटाच्या समोरची बाजू अपोजिट साइड ऑफ थीटा किती आहे सांगा सर. 2K. ही ऍडजसंट साइड ऑफ थीटा ती किती आहे सांगा सर. 1K. आणि हायपोथिनियस हायपो किती आहे सांगा सर. माहित नाही. X. बरोबर सर. माहित नाही आहे. ही अपोजिट साइड आहे सर समोरची बाजू. ही ऍडजसंट साइड आहे लगतची बाजू. बरोबर सर. दिस इज द K. आता यूज पायथागोरस. आता पायथागोरस कसा वापरणार सांगा सर. पायथागोरस वापरत असताना उभ्याचा वर्ग. लक्षात घ्या बघा सर. उभ्याचा वर्ग अधिक आडव्याचा वर्ग बरोबर तिरक्याचा वर्ग. कळलं सर. उभ्याचा वर्ग
अधिक आडव्याचा वर्ग बरोबर तिरक्याचा वर्ग. इथं उभं घाला, इथं आडवं घाला आणि इथं लक्षात घ्या तिरकं घाला. काय चुकलं का बघा सर. आणि याला न विसरता काय म्हणायचं सांगा सर. पायथागोरस. पायथागोरस म्हणायला पाहिजे ना, पायथागोरस. मग या ठिकाणी उभी बाजू काय आहे बघा सर. ही उभी बाजू AB. उभी बाजू काय बघा AB. आडवी बाजू काय आहे बघा सर BC. आडवी बाजू BC आणि तिरकी बाजू काय आहे बघा सर AC. तिरकी बाजू लक्षात घ्या AC. कळलं का बघा सर. किमती भरा सर. मग या ठिकाणी AB ची व्हॅल्यू किती आहे बघा सर. AB ची व्हॅल्यू 2K बरोबर सर. इथं AB ची व्हॅल्यू तुम्ही भरायला पाहिजे, इथं BC ची व्हॅल्यू भरायला पाहिजे आणि इथं AC ची व्हॅल्यू भरायला पाहिजे. मग आत्ताच आपण बघितलं AB ची व्हॅल्यू 2K, BC ची व्हॅल्यू 1K. AB ची व्हॅल्यू 2K, BC ची व्हॅल्यू लक्षात घ्या 1K आणि AC तर माहीतच नाहीये X. AC माहित नाहीये X. मग आता सोडवूया सर. 2 चा वर्ग 4, K चा वर्ग K वर्ग, 1 चा वर्ग 1, K चा वर्ग K वर्ग बरोबर X वर्ग. 4K स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर म्हणजे 5K स्क्वेअर इज इक्वल टू X स्क्वेअर. घ्या स्क्वेअर रूट. बरोबर सर. बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये मी शिकवले की 5 चा स्क्वेअर रूट निघत नाही, रूट 5. K स्क्वेअरचं स्क्वेअर रूट K इज इक्वल टू X स्क्वेअरचं स्क्वेअर रूट X. X इज इक्वल टू रूट 5K. X इज इक्वल टू रूट 5K. हे कळते का बघा सर. ही तुम्हाला X ची व्हॅल्यू मिळाली. मग ती X ची व्हॅल्यू आपण इथं भरायला पाहिजे ना. ही X ची व्हॅल्यू लक्षात घ्या रूट 5K. ही व्हॅल्यू इथं भरली. आता सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ मुलांना, सगळे किती अवघड आहे बघा सर. सगळे ट्रिगोनोमेट्रिक रेशिओ आणि आपल्याला किती दिलेत सांगा. एकच दिलाय टॅन. आपण सगळे लिहायचे आहेत बघा सर. साइन थीटा इज इक्वल टू आडवी रेष, कॉस थीटा इज इक्वल टू आडवी रेष, टॅन थीटा इज इक्वल टू आडवी रेष बरोबर सर. आता उलट साइन थीटाच्या उलट कोसेक थीटा, कॉस थीटाच्या उलट सेक थीटा, टॅन थीटाच्या उलट कॉट थीटा इज इक्वल टू. ह्यांच्या डेफिनेशन न लिहिता डायरेक्ट उत्तर उलट केलं तरी चालतंय लक्षात घ्या. साइन थीटाची डेफिनेशन तर लिहावीच लागेल सर आपल्याला. समोरची बाजू अपोजिट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय हायपोटेन्यूज. थीटाच्या समोरची बाजू भागिले कर्ण. कॉस थीटाची व्याख्या लिहावीच लागेल. ऍडजसंट साइड ऑफ थीटा डिवायडेड बाय लक्षात घ्या हायपोटेन्यूज. ह्याच्या तर व्याख्या लिहाव्याच लागतील तुम्हाला सर. इथं आडवी रेष, इथं आडवी रेष बरोबर सर. मग थीटाच्या समोरची बाजू किती आहे बघा सर AB. थीटाच्या समोरची बाजू आहे AB आणि हायपोटेन्यूज आहे AC. थीटाच्या लगतची बाजू आहे BC. कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू. थीटाच्या लगतची बाजू आहे BC आणि कर्ण आहे AC. मग सर आता किमती भरायला लागतील सर तुम्हाला. काय व्हॅल्यू ऑफ AB. AB ची व्हॅल्यू किती आहे बघा सर साइन थीटा. AB ची व्हॅल्यू 2K, AC ची व्हॅल्यू रूट 5K. इथं हे 2K आणि इथं सर मुलांनो रूट 5K. इथं BC ची व्हॅल्यू किती आहे 1K आणि रूट 5K. इथं व्हॅल्यू आहे लक्षात घ्या 1K आणि इथं आहे लक्षात घ्या रूट 5K बरोबर सर. आणि मग या ठिकाणी आपल्याला काय करायला लागेल सांगा सर. K आणि K ह्याच्या व्हॅल्यूज आपल्याला कट कराव्या लागतील ह्या दोन. आणि आता आपल्याला आन्सर लिहावं लागेल बरोबर आहे का बघा सर. इथं आपल्याला काय करायला लागेल सांगा. आन्सर लिहावं लागेल. दॅट इज 2 अपॉन रूट 5. इट इज इक्वल टू 1 अपॉन रूट 5. टॅन थीटाचं असं करायचं का सांगा. आपण नाही करायचं. का नाही करायचं. कारण टॅन थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. टॅन थीटाची व्हॅल्यू गिव्हन 2/1 दिलेली आहे लक्षात घ्या. कशाला करत बसताय. गिव्हन फिनिश. मग आता एकदा साइन कॉस टॅन कळालं की हे लिहिता येते. म्हणजे कोसेक सेक कॉट लिहिण्याकरता डेफिनेशन्स वापरायची गरज नाही. कोसेक सेक कॉट काढण्याकरता, कोसेक सेक कॉट काढण्याकरता तुम्ही साइन कॉस टॅन काढा आणि उलट मारा. विषय कट. म्हणजे कसं होईल बघा बरं सर. आता कोसेक थीटाचं जर करायचं असेल तर साइनच्या उलट मारा. हे साइन आहे
मार उलट √5/2 फिनिश. सेक काढायचा आहे, मार कॉसच्या उलट 1/√5, त्याचं लक्षात घ्या √5/1. लक्षात घ्या टॅन ची व्हॅल्यू रेडी आहे. मार उलट कॉटला 2/1 म्हणजे 1/2 फिनिश. म्हणजे कोसेक सेक कॉट काढण्यासाठी साइन कॉस टॅनच्या किमती उलट्या मारा. समजतंय का बघा सर. आणि या पद्धतीने तुम्हाला हे करता येईल. मी आपल्याला सांगू इच्छितो की हेच गणित जर तुम्हाला लक्षात घ्या या ठिकाणी ट्रिगोनॉमेट्रिक आयडेंटिटीज न सोडवायचं असेल तर हा रूल वापरा. sec² θ = 1 + tan² θ. त्याच्यावरनं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या सेक काढता येईल. सेक वरनं लक्षात घ्या उलट करा. सेक = 1/cos θ. कॉस कळेल बरोबर आहे ना. मग या ठिकाणी लक्षात घ्या आता हे संपल्यानंतर मग आपल्याला इथं सेक वरनं टॅन कळालं, या ठिकाणी लक्षात घ्या कॉस कळालं. साइन कळण्यासाठी जर ह्याच्यात तुम्हाला वापरायचं असेल साइन कळण्यासाठी तर मग sin² θ + cos² θ = 1 एक आयडेंटिटी वापरायला लागेल. sin² θ + cos² θ = 1 ही आयडेंटिटी वापरली की तुम्हाला साइन मिळेल आणि मग मारा उलट सगळ्यांच्या. हे तुमच्या लक्षात येते का बघा सर. म्हणजे ह्या आयडेंटिटीज. परंतु जनरली फाइंड द व्हॅल्यूज ऑफ अदर ट्रिगोनॉमेट्रिक रेशोज म्हटलं की जनरली पायथागोरसनी करायच्या. लक्षात घ्या अशा प्रकारचे गणित आहे. आता आपण हे तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे हे जे एक्झाम्पल आहे ते होमवर्कचं आहे. हे तुम्हाला मी दिलंय लक्षात घ्या. हे होमवर्कचं एक्झाम्पल आहे. आणि लक्षात घ्या आता आणखीन मी 2 होमवर्क देऊन एक लक्षात घ्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. पहा मुलांनो, हे 2 होमवर्क्स देणार आहे पण फुल डिस्कशन आणि हे गणित मी करणार आहे. अर्थातच हे खूपच महत्वाचं गणित आहे. लक्षात घ्या सर. 6.1 मधलं 4th एक्झाम्पल टफ आहे. कसं करायचं बघा सर. आपण लक्ष देऊया इकडे माझ्याकडे बघा. तर हे पहिल्यांदा घेत असताना हे इफ म्हणजे जर. लक्षात घ्या सर जर. आणि हा स्वल्पविराम म्हणजे तर. जे जर आहे ते गिवन. जे जर आहे ते गिवन म्हणजे कसं होईल बघा सर. 5 sec θ - 12 cosec θ = 0. कारण द्यायचं गिव्हन. कळलं का बघा सर. असंच याला पक्ष. तसंच इथं दिलंय बघा सर. हे असंच हे पक्ष लिहून घ्यायचं. मग काय करायचं. हे जे मायनस आहे हे पलीकडे घ्यायचं सर. इकडं असं हे मायनसचं प्लस म्हणजे कसं होईल बघा सर. 5 sec θ = हे 0 लिहिण्याची गरज नसते. हे 0 लिहिण्याची गरज नसते. मायनसचं प्लस प्लस 12 cosec θ. बरोबर सर. मायनसचं काय झालं प्लस 12 cosec θ. तसं हे पण इकडे घ्यायचं बघा सर. असं इकडे घ्यायचं. लक्षात घ्या सर. हे मग कसं होईल बघा सर. आता 5 sec θ म्हणजे काय 5 × sec θ. 12 cosec θ म्हणजे काय 12 × cosec θ. मग आता काय होईल बघा सर. इथं बरोबर चिन्ह आलं. बरोबर चिन्ह आल्यानंतर हे गुणिले कोसेकचं भागिले कोसेक घ्या. गुणिले कोसेकचं इथं भागिले कोसेक θ घ्या. हे सेक θ इथंच राहू द्या. पुन्हा आडवी रेष. हे 12 इथंच ठेवा. हे गुणिले 5 चे भागिले 5 घ्या. बघा बरं कळतंय का सर. मग इथे करत असताना सेम प्रोसिजर सर. या ठिकाणी 5 × sin θ हे 12 × cos θ. हे तिकडे गेलं तर गुणिले कॉस इकडे खाली कॉस आणि इकडलं 5 तिकडं जाईल खाली सर. लक्षात घ्या. हे सेम स्टाईलनं जाईल. आता सेक θ भागिले कोसेक θ साठी फॉर्म्युला नाही आहे आमच्याकडे. पण लक्षात घ्या पहिला दुसरा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे बघा सर. तर तो फॉर्म्युला असा आहे. फॉर्म्युला नंबर 1 तर तो असा आहे बघा सर की सेक θ = 2 नंबरचा आहे. सेक θ = 1/cos θ आणि लक्षात घ्या कोसेक θ = 1/sin θ. हा फॉर्म्युला आमच्याकडे आहे. याला म्हणतात ट्रिगोनॉमेट्रिकल आयडेंटिटीज. भरा सर याच्यामध्ये. म्हणजे इथं कसं होईल बघा सर. इथे भरत असताना इथं आडवी रेष इट इज इक्वल टू 12/5 राईट. इथं ही बारकं भागिले हे बारकं भागिले. सेक θ म्हणजे काय 1/cos θ.
सेक थीटा म्हणजे लक्षात घ्या 1 कॉस थीटा, कोसेक थीटा म्हणजे 1 साइन थीटा. बघा सर बरोबर आहे का? या ठिकाणी लक्षात घ्या, ह्या प्रत्येक स्टेपला 1 टिंब 2 टिंब अशी खूण तुम्ही द्यायला पाहिजे, लक्षात घ्या सर. आता हे भागिले म्हणजे उलटून गुणिले. डिव्हिजन मीन्स व्हॉट? डिव्हिजन मीन्स रिव्हर्स मल्टिप्लिकेशन. डिव्हिजन मीन्स व्हॉट? रिव्हर्स मल्टिप्लिकेशन. हे 1 कॉस थीटा घ्या आणि या खालच्याला उलट करून वरच्याला गुणा. म्हणजे कसं होईल बघा सर, इथं 1 टिंब 2 टिंब ही आडवी रेष, खालच्याला उलट करून वरच्याला गुणा. इट इज इक्वल टू किती आहे सांगा? 12/5. म्हणजे काय केलं सांगा सर? पहिलं तसंच ठेवा 1 कॉस थीटा, हे 1 कॉस थीटा. हे दुसरं 1 साइन थीटाला उलट मारा. म्हणजे कसं होईल? साइन थीटा अपॉन 1. साइन थीटा अपॉन 1 म्हणजे कसं झालं बघा सर, इथं असं झालं इज इक्वल टू 12/5. हे झालं साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सर कळलं का बघा सर? साइन थीटा अपॉन कॉस थीटा. इथं पण तीच व्हॅल्यू येणार सर. साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 12/5. इथं पण हेच येणार सर. हे सोडवल्यानंतर इथं काय येणार सांगा सर? इथे हे सोडवून काय येणार आहे सांगा? साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू लक्षात घ्या 12/5 येणार आहे. कळलं सर? मग आता याच्या पुढे या पद्धतीनंच करायचं. तिकडे दोन्ही सेमच आहे, ऑलमोस्ट जवळजवळ दोन्ही सेमच आहे. मग साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू 12/5. मग साइन थीटा अपॉन कॉस थीटाला काय फॉर्म्युला आमच्याकडे? तर तो असा आहे बघा सर, साइन थीटा अपॉन कॉस थीटा इज इक्वल टू टॅन थीटा. किती नंबरचा रूल सांगा सर? 4 नंबरचा रूल आहे. मग साइन थीटा अपॉन कॉस थीटाच्या ऐवजी टॅन थीटा भरा. टॅन थीटा इज इक्वल टू 12/5. बघा सर कळतंय का? 12/5. कुणाची काही शंका आहे का बघा सर? आता एकदा टॅन कळाल्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे सांगा? इथं सेक काढायचं आहे, इथं पण सेकच काढायचं आहे. इथं सेक काढायचं आहे, इथं पण सेकच काढायचं आहे सर. दोन्हीकडे सेकच आहे. मग सेक थीटाचा फॉर्म्युला आहे सर आपल्याकडे. सेक थीटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर. सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थीटा. त्याच्यावर तुम्हाला सेक थीटा काढता येईल, लक्षात घ्या सर. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला वापरता येईल, लक्षात घ्या. हे टॅन थीटा झालं आणि याच्यावरनं तुम्हाला वापरता येईल, लक्षात घ्या, की सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थीटा असं तुम्हाला वापरता येईल सर. किंवा याच्याऐवजी तुम्ही असं वापरला तरी चालतंय. टॅन थीटा इज इक्वल टू समोरची बाजू भागी लगतची बाजू, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. आणि पायथागोरसनी केला तरी चालतंय. इथं पायथागोरसनी केला तरी चालतंय, लक्षात घ्या सर. पण ही एक मेथड आहे. मग इथं लक्षात घ्या, ही सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 + tan स्क्वेअर थीटाची किंमत घाला 12/5 ब्रॅकेट स्क्वेअर. टॅन थीटाची व्हॅल्यू घातली. देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1/1 प्लस 12चा स्क्वेअर 144 डिवायडेड बाय 25. देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, इथं बघा सर छेद वेगवेगळे आहेत, डिनॉमिनेटर इज डिफरंट. छेदात छेदांचा गुणाकार, अंशात तिरकस गुणाकार. देअरफॉर 25 एक्के 25, इथं प्लस अंशात तिरकस गुणाकार 25 एक्के 25 आणि 144 एक्के 144. देअरफॉर सेक स्क्वेअर थीटा इज इक्वल टू, हे 25 आहेच, या दोघांची बेरीज 169. आता स्क्वेअर रूट घ्या सर. सेक थीटा इज इक्वल टू 169चं 13 स्क्वेअर रूट 25चं 5. सेक थीटा इज इक्वल टू 13/5. इथं उत्तर आहे बघा सर, 13/5. सेम आन्सर, 13/5 सेम आन्सर. बरं इथं सेक थीटा झालं. आता कॉस थीटा काढायचा आहे. मुलांनो सेक थीटाच्या उलट कॉस थीटा. सेक थीटाच्या उलट काय येतं सांगा सर? कॉस थीटा येतं. मग कॉस थीटा म्हणजेच काय सांगा सर? सेक थीटाच्या उलट. म्हणजे इथं आपण एक डेफिनेशन जर लिहिली इथं, तर कॉस थीटा इज इक्वल टू, ह्याला उलट मारा सर, 5/13. हे 5/13 सर. ह्याला रिझन काय सांगा सर? ह्याला रिझन, कारण सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. सेक थीटा इज इक्वल टू 1/cos थीटा. एक सेकच्या उलट केलं की याला कॉस मिळतं सर. उलट करायला लागतं सर, लक्षात. त्यांनी कॉस विचारलं, इथं त्यांनी कॉस विचारलेलं नाहीये, इथं साईन. लक्षात घ्या, इथं साईन मागितलं. आता
ह्यांनी कोसेक मागितले, घाबरायचं नाही सर, हे तुम्हाला असं काढावंच लागेल. सेक वरनं कॉस काढलं तर कॉस वरनं साईन काढता येते. कोणतं सांगा फॉर्म्युला? कॉस वरनं साईन काढायचं असेल तर साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला तुम्हाला वापरता येतो, लक्षात घ्या सर. त्यामुळे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे स्टेप इथं करावी लागणार आहे तुम्हाला इथं. आणि कॉस साईन काढल्यानंतर मग कोसेक वापरायचं आहे, लक्षात घ्या इथं. मग या ठिकाणी साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. मग आता भरा सर कॉस थिटाची व्हॅल्यू भरा. हे साईन तुम्हाला काढता येईल, तुम्हाला साईन इथे काढायचीच आहे. प्लस कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू घाला 5/13 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे कसं होईल बघा सर, आता लक्षात का बघा सर, इथे मी घ्यायला लागलो बरोबर. या ठिकाणी लक्षात घ्या, हे इकडे घ्यायचं आता साईन स्क्वेअर थिटा, लक्षात सगळ्यांचं बघा सर. साईन स्क्वेअर थिटा इथं गडबड नाही, कुठल्याही प्रकारचे अक्षर उत्तम पाहिजे. साईन स्क्वेअर थिटा प्लस 5चा स्क्वेअर 25, 13चा स्क्वेअर 169 आणि इज इक्वल टू 1. लक्षात घ्या, याला इकडे घ्या, बोलवा आजा आजा. म्हणजे कसं होईल बघा सर, साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हे 1 आहे, 1 म्हणजे 1/1 मायनस प्लसचं मायनस 25/169. मग छेदात छेदांचा गुणाकार, अंशात तिरकस गुणाकार. देअरफॉर साईन स्क्वेअर थिटा, लक्षात का बघा सर, साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू छेदात छेदांचा गुणाकार 169. या ठिकाणी अंशात तिरकस गुणाकार, मध्ये मायनस चिन्ह द्या. 169 1 जा 169 आणि 25 1 जा 25. म्हणजे किती झालं बघा सर, साईन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू बरोबर सर 169 मायनस 25 म्हणजे 144 डिवायडेड बाय 169. या ठिकाणी स्क्वेअर रूट घ्या. देअरफॉर साईन थिटा इज इक्वल टू 12/13. हे साईन थिटाची व्हॅल्यू झाली सर, जे तुम्हाला इथं काढायचं होतं. पण इथं तुम्हाला कोसेक थिटा काढायचं आहे बघा. ह्या गणितात तुम्हाला प्रोसिजर इज द सेम, नो चेंज. ह्या प्रोसिजर इज द सेम. त्यामुळे इथे करत असताना कोसेक थिटा म्हणजे काय, साईनच्या उलट. इथं तुम्हाला विचारलेलं नाही आहे, पण इथं तुम्हाला काढावं लागेल ना सर. साईन थिटाच्या उलट कोसेक थिटा म्हणजे ही व्हॅल्यू मिळते. म्हणजे ह्याच्या उलट किती, 13/12 हे आन्सर बघा सर. मग लिहायचं कसं, मी लिहून दाखवतो. ह्या गणितात गरज नाही आहे, पण त्या वरच्या गणितात गरज आहे, लक्षात घ्या इथं. म्हणजे कसं होईल बघा सर, कोसेक थिटा इज इक्वल टू साईन थिटाच्या उलट करा 13/12. पण का केलं उलट, त्याला कारण द्या. तर कोसेक थिटा इज इक्वल टू 1/sin थिटा, हे कारण द्यावं लागेल सर, पहिला रूल आहे. आणि त्यामुळे हे उत्तर आलं सर, लक्षात घ्या, हे उत्तर आलं. साईनच्या उलट कोसेक, हे तुमचं उत्तर 13/12. म्हणजे इथं टॅन थिटा इज इक्वल टू 12/5. इथून सर लक्षात घ्या, इथून हे सगळं, इथून ही सगळी प्रोसिजर इथं लागू आहे ह्या गणिताला. लक्षात आलं का बा सर, साईन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल 12/5. ही सगळी प्रोसिजर ह्या गणिताला लागू आहे. सॉल्व्ड जरी असलं तरी लक्षात घ्या, फक्त 2 स्टेप्सच फक्त यात करायला लागतील. 5 साईन थिटा तुमच्या बघा सर, हे गणित करत असताना, हे गणित झालं. हे गणित करत असताना तुम्हाला काय करायला लागेल सांगा सर स्टेप. ऑब्व्हियसली हे होमवर्क आहे, लक्षात घ्या सर, मी करणार नाही आहे बरं सर, पण थोडी हिंट देतो, लक्षात घ्या सर, थोडी हिंट देतो. कसं होईल सांगा, ते पलीकडे गेलं म्हणजे कसं झालं सांगा सर. 5 साईन थिटा इज इक्वल टू 12 कॉस थिटा. बघा सर, मग कॉस खाली आलं, इथं साईन थिटा डिव्हायडेड बाय कॉस थिटा इज इक्वल टू 12 तसंच गुणिले 5/5. ही जी स्टेप आली ती इथं आली का बघा सर, साईन थिटा अपॉन कॉस 12/5. ह्याच्या पुढचं सगळी प्रोसिजर इज द सेम फॉर दिस. तुमच्या लक्षात येते का बघा सर, हे होमवर्कसाठी गणित झालं सर. एवढंच तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल, अदरवाईज ह्या सगळ्या स्टेप्स सेम आहे. इकडं काय होईल सांगा सर, हेही होमवर्कचं गणित आहे. तुम्हाला कॉट दिलेला आहे, कोसेक काढायचा आहे. विच फॉर्म्युला शुड बी युज्ड सांगा सर. तर कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा, हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायला लागेल सर. 8th फॉर्म्युला आहे.
40/9 इथं घालायला गेलं. बरोबर सर. सर्वसाधारणपणे सर इथं उत्तर आले 41. लक्षात घ्या, 41चा स्क्वेअर काय येतो सांगा बरं सर. तर 41 × 41 हे तुम्हाला माहित पाहिजे. 1 1 1 1 4 4 4 1 जा 4 4 4 जा 16 1 4 + 4 8 1681. 1681चा स्क्वेअर रूट जो आहे तो 41 आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. 1681चा स्क्वेअर रूट 41 आहे. तो इथे लागणार आहे लक्षात घ्या आन्सर मध्ये. त्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला कॉटची किंमत घाला, कोसेक मिळते. आता कोसेक वरनं साइन काढता येते मुलांनो. कसं काढणार सांगा. कोसेक वरनं साइन काढत असताना उलट करायचं. उलट करायचं म्हणजे कुठला फॉर्म्युला वापरायचा सांगा सर. तर कोसेक थीटा = 1/sin थीटा. जी व्हॅल्यू येईल कोसेक थीटाची त्याला उलट मारायचं. 41/9च्या उलट 9/41 फिनिश साइन थीटा. फॉर्म्युला कुठला. कोसेक थीटा = 1/sin थीटा. दोन्ही गणित खूप छान आहेत मुलांनो. हा फॉर्म्युला वापरून कॉट घाला, कोसेक निघते. कोसेक निघालं की उलट करा, साइन मिळते. लक्षात घ्या सर. दिस इज द आन्सर. कोसेक थीटा आणि साइन थीटा. हे गणित तर बिलकुल अवघड नाही, कारण हे गणित आलं की हे आलं. ह्याच्या साइन थीटा अपॉन कॉस थीटाची किंमत 12/5 ती आपण इथं काढली. इथनं पुढचं सगळं लिहायचं आहे लक्षात ठेवा सर. आणि फक्त एक चूक करायची नाही की 1 टिंब 2 टिंबची जी खून आहे ती लक्षात घेता देत जायचं प्रत्येक स्टेपला. ही प्रत्येक स्टेपला अशी. नाहीतर आमची मुलं काय करतात सर, बरोबर चिन्ह देतात इथं. तसं करायचं नाही. इथं 1 टिंब 2 टिंबची खून करायची. लक्षात घ्या सर. तुमच्या लक्षात आलं का बस. हे शेवटचं आन्सर इथलं. कोसेक थीटा बरोबर 13/12 हेच उत्तर लास्ट. म्हणजे अशा प्रकारे सर आपण बघितलं की या ठिकाणी ही 2 होमवर्कची गणित आहेत. बरोबर आहे सर. आणि आता इथं आपलं ट्रिगॉनॉमेट्री हे प्रकरण संपलं मुलांनो. आता आपण बघूया मेन्शुरेशन, महत्व मापन. आणि मेन्शुरेशन ह्या प्रकरणामध्ये मुलांनो खूप सूत्र आहेत. खूप सूत्र पाठ करावं लागेल. ट्रिगॉनॉमेट्रीमध्ये काही फार भाग नाही आहेत. 4 भाग आहेत मुलांनो. पहिला कुठला तर व्हॅल्यू sin 30, sin 45, sin 60, 30, 40, 45, 90 याच्या किमती. तो पहिला भाग. दुसरा भाग कोणता आला होता लक्षात घ्या. ह्याचे वर्ड प्रॉब्लेम्स. तो संपला. तिसरा भाग कुठला होता. प्रूफ्स, शो दॅट, प्रूव्ह दॅट. आणि चौथा भाग कुठला होता सांगा सर. तर हा एका ट्रिगॉनॉमेट्रिक रेशोवरून इतर ट्रिगॉनॉमेट्रिक रेशो काढणं. एकूण 4च पार्ट ह्या प्रकरणामध्ये. बरोबर आहे सर. पण महत्व मेन्शुरेशन मध्ये जवळजवळ 10 पार्ट्स आहेत मुलांना. मोठं प्रकरण, खूप फॉर्म्युले. आय थिंक 56 फॉर्म्युलेज आर देअर. 56 फॉर्म्युले यू हॅव टू डू बाय हार्ट. पाठ करायला लागतील इन मेन्शुरेशन. बघूया प्रकरण लास्ट, मेन्शुरेशन.